दोन अनोळखी अंतिम भाग. रोहनच्या त्या भयानक ब्लॅकमेलिंगच्या संकटानंतर आणि सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विक्रम आणि आराध्याच्या आयुष्यातील वादळ आता पूर्णपणे शांत झाले होते. सोमवारची ती सकाळ त्यांच्या आयुष्यात एक नवीन उमेद, नवा प्रकाश आणि निखळ आनंद घेऊन आली होती. आता त्यांच्या खोलीत तो जुना सोफा आणि बेड असे दोन वेगळे भाग राहिले नव्हते. आराध्याने कपाटातून विक्रमची उशी आणि चादर उचलून कायमची बेडवर आणून ठेवली होती. त्यांच्यातील ती करारबद्ध रूममेट्सची भिंत आता कायमची कोसळली होती. सकाळी खिडकीतून कोवळे ऊन खोलीत आले तेव्हा विक्रमने हळूच आपले डोळे उघडले. समोर आराध्या देवघरातून पूजेची थाळी घेऊन खोलीत आली होती. तिने परिधान केलेली साधी साडी, कपाळावरचे लाल कुंकू आणि गळ्यातील मंगळसूत्र आज पहिल्यांदाच एका खऱ्या आणि पवित्र नात्याची साक्ष देत होते. विक्रम फक्त पाहतच राहिला. गुड मॉर्निंग मिस्टर नवरा, किती झोपणार आहात आता? उठा लवकर. आई बाबा खाली हॉलमध्ये आपली चहासाठी वाट पाहत आहेत. आराध्याने त्याच्या गालाला हलका स्पर्श करत हसून म्हटले. विक्रमने उठून तिचा मऊ हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आराध्या, मला अजूनही या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नाहीये. सर्व काही एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटतंय. आपण ज्या लग्नाला फक्त 2 वर्षाचा बिझनेस करार समजत होतो, तिथं आज मला माझं खरं जग, माझं खरं सुख मिळालं आहे. हे अजिबात स्वप्न नाही विक्रम, हे पूर्णपणे सत्य आहे. आपण एका अजब कराराच्या बहाण्याने का होईना एकत्र आलो, पण नियतीने आपल्याला एकमेकांसाठीच बनवले होते. आराध्याने अत्यंत प्रेमाने विक्रमच्या खांद्यावर आपले डोके टेकवले. दोघेही जेव्हा एकत्र फ्रेश होऊन खाली आले तेव्हा संपूर्ण घरात एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. विक्रमच्या आईची तब्येत आता पूर्णपणे बरी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान पाहून विक्रम आणि आराध्याला वाटले की त्यांनी घेतलेला हा नात्याला संधी देण्याचा निर्णय किती योग्य होता. दोन्ही कुटुंबांमध्ये अबोला संपून आता फक्त आणि फक्त जिव्हाळा उरला होता. दिवस, आठवडे आणि महिने एखाद्या वाऱ्यासारखे वेगाने सरकत होते. विक्रम आणि आराध्याच्या लग्नाला आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होणार होते. दोघांच्यातील प्रेम दिवसेंदिवस अधिक अथांग, घट्ट आणि समजूतदार होत चालले होते. जून महिन्याची सुरुवात झाली होती आणि लग्नानंतरची आराध्याची पहिलीच वटपौर्णिमा आली होती. संपूर्ण घरात सकाळपासूनच सणाची मोठी लगबग सुरू झाली होती. विक्रमच्या आईने आराध्यासाठी खूप प्रेमाने एक खास पारंपरिक गडद हिरव्या रंगाची काठपदराची पैठणी साडी आणली होती. आराध्या नटून थटून जेव्हा खोलीतून बाहेर आली तेव्हा विक्रम हॉलमध्ये उभा राहून फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. हिरवी पैठणी, हातात गच्च भरलेला हिरवा चुडा, केसांचा सुंदर अंबाडा, त्यावर मोगऱ्याचा पांढरा शुभ्र गच्च गजरा आणि नाकात कोल्हापुरी नथ घातलेली आराध्या हुबेहूब साक्षात घराची लक्ष्मी दिसत होती. काय रे विक्रम, असा काय एकटक पाहत आहे? स्वतःच्या पत्नीकडे दृष्ट लागेल तिला. विक्रमचे वडील त्याला चिडवत हसून म्हणाले. विक्रमने लाजून आपले तोंड दुसरीकडे फिरवले तर आराध्याच्या गालावर लाजेची लाली पसरली. सोसायटीच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडापाशी पूजेसाठी परिसरातील सर्व सुवासिनी महिला जमल्या होत्या. आराध्याने वडाच्या झाडाला सुताचा पांढरा धागा गुंडाळत अत्यंत अडखळत आणि श्रद्धेने 7 फेऱ्या मारल्या. तिने वडाला नमस्कार करून डोळे बंद केले आणि मनातून प्रार्थना केली. देवा, जन्मोजन्मी मला विक्रमच पती म्हणून मिळू दे. जरी आमच्या या नात्याची सुरुवात एका खोट्या आणि विचित्र कराराने झाली असली तरी आज आमचे एकमेकांवर असणारे प्रेम जगातील सर्वात मोठे सत्य आहे. त्यांना नेहमी सुखी ठेव. पूजा करून जेव्हा ती परत खोलीत आली तेव्हा विक्रम तिथे आधीच तिची वाट पाहत उभा होता. त्याने कपाटातून एक लहान मखमली लाल बॉक्स काढला. त्याने आराध्याचा हात हातात घेतला आणि त्या बॉक्स मधून एक अतिशय सुंदर हिऱ्याची अंगठी काढून तिच्या बोटात घातली. विक्रम, हे कशासाठी? आज तर माझा सण आहे ना? आराध्याने आनंदाश्रू पुसत विचारले. हे यासाठी आराध्या, कारण तू एका कोरड्या बिझनेस कराराला माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि जिवंत नात्यात बदलून टाकलंस. तू या घराला आणि मला जे प्रेम दिलंस त्याची किंमत या जगात कशानेच होऊ शकत नाही. थँक्स माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. विक्रमने तिला अत्यंत प्रेमाने आपल्या कुशीत घेतले. त्या रात्री त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने एक वेगळी पूर्णता मिळाली होती. पाहता पाहता 2 वर्षांचा तो मोठा काळ कसा संपला हे दोघांनाही कळाले नाही.
आज कॅलेंडर मध्ये तीच तारीख होती ज्या दिवशी 2 वर्षांपूर्वी पुण्याच्या त्या बागेत त्यांनी तो 2 वर्षांचा कायदेशीर करार केला होता. जर आज तो कागदी करार जिवंत असता तर आज त्यांच्या अधिकृत घटस्फोटाचा दिवस असता. दोघे आपापल्या वाटेने स्वतंत्र आयुष्य जगायला मोकळे झाले असते. पण नियतीचा खेळ बघा, आजचा दिवस त्यांच्या आयुष्यात कोणताही विरह नाही तर जगातील सर्वात मोठा आनंद घेऊन आला होता. या खास दिवसाचे औचित्य साधून विक्रमने संध्याकाळी घरात एक छोटीशी कौटुंबिक पार्टी ठेवली होती. पार्टीला फक्त त्याचे आई वडील आणि आराध्याचे आई वडील आले होते. सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत होते, जुन्या आठवणी काढत होते. तेवढ्यात विक्रमने हातातील चमचा ग्लासवर मारून सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. आई बाबा, आज आमच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्हा दोघांना तुम्हा सर्वांना एक खूप मोठी गोड आणि आनंदाची बातमी द्यायची आहे. घरातले सगळेजण शांत झाले. विक्रमने अत्यंत प्रेमाने आराध्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. आराध्याने लाजून आपली मान खाली केली आणि तिचा हात न कळत तिच्या पोटावर गेला. विक्रम अत्यंत आनंदाने म्हणाला, आई, तू लवकरच आजी होणार आहेस आणि बाबा, तुम्ही आजोबा होणार आहात. आमच्या दोघात आता एक लहान गोड पाहुण्याची एंट्री होणार आहे. आराध्या प्रेग्नेंट आहे. हे ऐकून घरात आनंदमय वातावरण निर्माण झाले. विक्रमने जेव्हा आराध्याच्या गरोदरपणाची बातमी दिली तेव्हा संपूर्ण घरात जणू आनंदाचे उधाण आले होते. विक्रमच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी लगेच पुढे होऊन आराध्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. तिचा चेहरा आपल्या हाताने कुरवाळत म्हणाल्या, बाळा, आज तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिलास. 2 वर्षांपूर्वी जेव्हा तू या घरात आलीस तेव्हाच मला माहित होतं की तू आमच्या घराची खरी लक्ष्मी आहेस. आराध्याच्या आई वडिलांनी विक्रमला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. विक्रम आज आमच्या आराध्या एका खऱ्या अर्थाने सुखी आणि परिपूर्ण कुटुंबाचा भाग आहे. हे पाहून आमचं काळीज शांत झालं. आराध्याचे बाबा गहिवरून म्हणाले. त्या रात्री संपूर्ण घरात केशर पेढे वाटण्यात आले. विक्रमचे वडील आणि आराध्याचे बाबा एकत्र बसून जुन्या गाण्यांच्या सुरात रमले होते. तर दोन्ही आई मिळून आराध्याला आता काय खायला घालायचे आणि काय नको याचे लाडीक नियम सांगत होत्या. विक्रम मात्र दुरूनच आराध्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच मातृत्वाचा सतेज ग्लो दिसत होता. 2 वर्षांपूर्वी पुण्याच्या बागेत ज्या मुलीने मला सिंगल लाईफ जगायला आवडते असे म्हटले होते, ती आज एका नव्या जीवाला जन्माला घालण्यासाठी सज्ज झाली होती. आराध्येच्या गरोदरपणाचा 7वा महिना सुरू झाला होता. विक्रमच्या आईने आणि वडिलांनी ठरवले की आराध्याचे डोहाळे जेवण अतिशय भव्य प्रमाणात करायचे. संपूर्ण घर फुलांनी आणि मोगऱ्याच्या माळांनी सजवले गेले होते. पाहुण्यांसाठी खास केळीच्या पानांवरील जेवणाची व्यवस्था केली होती. आराध्याला चांदीच्या धनुष्यबाणाने सजवलेल्या एका सुंदर मखमली पाळण्यावर बसवले गेले होते. तिने आकाशी रंगाची सुंदर चंद्रकळा साडी परिधान केली होती, ज्यावर बारीक चांदण्यांची नक्षी होती. तिच्या अंगावर फुलांचे दागिने, कपाळावर फुलांची बाशिंग, गळ्यात मोगऱ्याचा आणि गुलाबाचा हार, हातात फुलांचे कडे असे दागिने घातले होते. ती साक्षात स्वर्गातील अप्सरेसारखी दिसत होती. विक्रम जेव्हा तिच्या शेजारी येऊन बसला तेव्हा सर्व महिलांनी गाणी म्हणत आराध्याला उखाणा घ्यायला सांगितला. आराध्याने विक्रमकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खोडकरपणा होता. तिने उखाणा घेतला. अथांग प्रेमाच्या सागरात 2 वर्षांपूर्वी सुटली होती नाव. विक्रमचे नाव घेते. आता आमच्या आयुष्यात येणार एक गोड पाहुणा लहान राव. हे ऐकताच संपूर्ण हॉल टाळ्यांनी आणि आनंदाच्या हशाने डवरून गेला. विक्रमने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या कानाजवळ म्हणाला, खूपच सुंदर उखाणा होता, माय परमनंट रूममेट. काही महिने अधिक वेगाने सरकले. तो दिवस उजाडला ज्याची संपूर्ण कुटुंब गेली 9 महिने अथांग वाट पाहत होते. रात्रीच्या 2 वाजता आराध्याला अचानक कळा येऊ लागल्या. विक्रमने क्षणाचाही विलंब न करता गाडी काढली आणि तिला पुण्याच्या एका मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये विक्रम सतत फेऱ्या मारत होता. त्याचे हात थरथरत होते. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. 2 वर्षांपूर्वी रोहनच्या ब्लॅकमेलिंगच्या वेळी जेवढी भीती त्याला वाटत नव्हती, त्याहून अधिक धाकधूक आज त्याला जाणवत होती. आराध्या ठीक असेल ना? सगळं सुरळीत होईल ना? तो मनातल्या मनात देवाचा धावा करत होता. 3:30 वाजता लेबर रूमचा दरवाजा उघडला.
नर्स हातात एक लहान पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बाळ घेऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर हसू होते. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर विक्रम, तुम्हाला मुलगी झाली आहे. लक्ष्मी आली आहे तुमच्या घरात, नर्सने म्हटले. विक्रमने त्या लहान जीवाला आपल्या हातात घेतले. अगदी लहान गुलाबी रंगाची नाजूक मुलगी. तिच्याकडे पाहताच विक्रमच्या डोळ्यातून अथांग आनंदाश्रू वाहू लागले. तो धावतच आत आराध्याच्या खोलीत गेला. आराध्या बेडवर थकलेली पण हसतमुख पडून होती. विक्रमने बाळ तिच्या शेजारी ठेवले आणि तिचे कपाळ प्रेमाने चुंबिले. थँक्स आराध्या. थँक्स मला बाबा बनवल्याबद्दल. ही हुबेहूब तुझ्यासारखी दिसते, विक्रम म्हणाला. आराध्याने बाळाच्या हाताला स्पर्श केला. त्यांच्या एका खोट्या कराराला आज या लहान जीवाने कायमचे एका अमर प्रेमात बदलून टाकले होते. काही दिवसानंतर बाळ आणि आराध्या सुरक्षितपणे घरी आले. बाळाचे नाव वीरा विक्रम आणि आराध्याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्या रात्री संपूर्ण घर शांत झाले होते. विझवलेल्या दिव्यांच्या प्रकाशात बाळ पाळण्यात गाढ झोपले होते. विक्रम आणि आराध्या त्यांच्या खोलीच्या गॅलरीत उभे राहिले होते. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता आणि पुण्याचा तोच मंद गार वारा सुटला होता, जो 2 वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री सुटला होता. विक्रमने पाठीमागून येऊन आराध्याला आपल्या मिठीत घट्ट घेतले आणि आपला चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला. आराध्या, आज 2 वर्षे आणि काही महिने पूर्ण झाले. जर 2 वर्षांपूर्वी आपण त्या बागेत तो 2 वर्षांचा कायदेशीर करार केला नसता, तर आज आपण इथे एकत्र उभे असतो का? आराध्या मागे वळून हसली. तिच्या डोळ्यात अथांग प्रेम, विश्वास आणि समाधान होते. कदाचित नाही विक्रम, तो करार खूप अजब होता, विचित्र होता, पण त्या कराराच्या बहाण्याने नियतीने आपल्याला एकमेकांच्या जवळ आणले. आपण एकमेकांना आधी रूममेट म्हणून समजून घेतले, मग मित्र बनलो आणि नंतर पती पत्नी. आपली सुरुवात खोट्या कागदाने झाली असेल, पण आपला हा शेवट अथांग आणि कधीही न संपणाऱ्या खऱ्या प्रेमाने झाला आहे. हो आराध्या, आपले ते कागदी नियम पूर्णपणे हरले आणि नात्याचे खरे रंग जिंकले. आय लव्ह यू सो मच आराध्या, विक्रमने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले. आय लव्ह यू टू विक्रम. जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत मी तुमची परमनंट रूममेट बनेल, आराध्याने हसून उत्तर दिले. दोघांनीही गॅलरीतून आत पाहिले, जिथे त्यांचे लहान बाळ शांत झोपले होते. एका अजब करारापासून सुरू झालेला हा 2 अनोळखी जीवांचा प्रवास आज एका खऱ्या, पवित्र आणि अथांग संसाराच्या सुंदर वळणावर येऊन पूर्ण झाला होता, जिथे आता फक्त आनंद, विश्वास आणि जन्मजन्मीची एकमेकांची सोबती होती. कथा संपली. अशाच नवनवीन प्रेम कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन कथेसोबत. धन्यवाद.